काफ़ी लोग नाराज़ हैं, मीडिया लोग नाराज़ है, मेरे फैंस नाराज़ हैं, उनको लगा कि मैं वापस बॉलीवुड आऊँगी, लेकिन ठीक है, जैसे ईश्वर की इच्छा। महाकाल और महाकाली के इच्छा के आगे किसी का कुछ नहीं चलता, वही परब्रह्म है। तो में पहुंचकर कैसा लग रहा है आपको? मुझे बहुत अच्छा लग रहा है। और क्या चाहिए, त्रिवेणी संगम है उसके, और 144 साल के बाद कुछ ऐसे ग्रह नक्षत्र बन रहे हैं, इससे पुण्य और महाकुंभ हो ही नहीं सकता। तर्पण कर दिया आपने? अभी चलो तर्पण कर दिया, पिंड दान कर दिया। चलो भैया, फंड कर रही, चलो आगे। देखा कि आपको मतदान करने के बाद आगे ममता कुलकर्णीनं संन्यास घेतल्याचं पाहायला मिळतंय। कुंभमेळ्यामध्ये तिनं संन्यास घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर तिनं भगवं वस्त्र परिधान केलंय। 90च्या दशकातली खरं तर प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना भुरळ पाडली होती। कहना है कि हर एक में ब्रह्म है, हर एक इंसान में ब्रह्म है, तो उसमें भेदभाव कैसा? मैं जीवन जैसे शुरुआत हो रही है, वो सबके साथ है और हिंदुस्तान के एक नागरिक है, हिंदुस्तान के लिए, धर्म के लिए वो जुड़ी है और धर्म का ही काम वो करने वाली है। वो सब आपको है अंडर की शुरुआत हो रही है, इसको लेकर क्या कहेंगे? आपने पिंडदान किया अभी, इसकी क्या शुरुआत में क्या बोलूं आपको, ये महादेव और महाकाली का आदेश था, मेरे गुरु का आदेश था, इसलिए आज का दिन उन्होंने चूज किया, मैंने कुछ नहीं किया। ममता कुलकर्णी 90च्या दशकातील अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ केल्याचं पाहायला मिळालं। आता त्याच अभिनेत्रीनं ममता कुलकर्णीनं संन्यास घेतल्याचं पाहायला मिळतंय। पुढे पुढच्या बातमीकडे महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जमाफी देण्याला विरोध आहे। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यामुळे कर्जमाफी देण्यास अजित पवारांकडून असमर्थता दर्शवली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन न दिल्यामुळे कर्जमाफीला विरोध असल्याचं अजित पवारांनी खासगीत सांगितल्याचं समजतंय। मात्र दुसरीकडे भाजपनं जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे भाजप कर्जमाफीसाठी आग्रही आहे। सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे असं स्पष्टीकरण भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। मला सांगू नका, हे तुम्ही मतदारांना सांगा, कारण का हे असंच करतात इलेक्शन मध्ये, अशीच फसवाफसवी असते। कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल, हे ते नुसतं नाही। आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की ये चुनावी जुमला था, असे किती स्टेटमेंट्स येतात। सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी। या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट। शक्तीपीठ महामार्गाला लातूरमधून देखील विरोध होतोय। लातूर जिल्ह्यातील जवळपास 500 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत, त्यावरूनच आता हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि त्यामुळे विरोधी कृती समितीनं धरणं आंदोलन करत त्याला विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जहिराबाद महामार्गाला भेगा पडल्यानं महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय, तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू देखील या मार्गावर झालाय। दरम्यान वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थांनी महामार्गावर प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केलाय। अमरनाथमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। उल्हासनगरामध्ये वीज बिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरण तंत्रज्ञाला मारहाण झाली होती। त्यानंतर या तंत्रज्ञानावरचं संबंधित ग्राहकांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। याचा निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आले।
अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध दर्शवला। या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे। राज्याभिषेक सोहळ्यात संभाजी महाराज नाचताना दाखवण्यात आलेत, यावरच मराठा क्रांती मोर्चानं आक्षेप घेतलाय। शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आल्यात। सांगोला तालुक्यातील कमलापूर इथं हा प्रकार घडला। ग्रामस्थांमुळे हा प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलंय। पुण्यातील यवतमधील भाविकाकडून तुळजाभवानी चरणी सोन्याचे 4 हार अर्पण करण्यात आले। तब्बल 21 लाख रुपये किमतीचे 27 तोळे वजनाचे 4 सुवर्णहार शिवाजी आखोडे यांनी अर्पण केले। तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आखाडे कुटुंबियांचा साडी आणि देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। अमरावती जवळच्या रेवसा गावात श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव आहे। या निमित्तानं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला या प्रकारात समावेश करण्यात आलाय। नमन महोत्सवाला शासनाकडून 35,47,000 रुपयांचं अनुदान देण्यात आलंय। एका आर्थिक वर्षात 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आणि त्यामुळे कोकणातील नमन मंडळांना मोठा दिलासा मिळालाय। सांगलीमध्ये सामाजिक संघटना आणि महापालिकेच्या सहकार्यानं कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला। या निमित्तानं कृष्णा काठावर विविध धार्मिक आणि मनोरंजन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतून सोनं चांदी वितळवण्याचा परवानगी अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय। मंदिर संस्थाननं या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जावं असं सुचवलंय। विधी आणि न्याय विभागानं सोनं चांदी वितळवण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र याविरोधात हिंदू जनजागरण समितीनं खंडपीठात याचिका दाखल केली होती। वडगावमध्ये बिबट्यानं घरातील कोंबड्यांवर हल्ला करून 4 कोंबड्या फस्त केल्यात। परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कोंबड्यांच्या आवाजानं ग्रामस्थ युवक आवाजाच्या दिशेनं गेले असता बिबट्या लपून बसलेला आढळला। पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। अमरावतीच्या रहाटगावमध्ये गोरक्षकांनी 4चाकी गाडी फोडली। जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरं घेऊन जात होते। गाडीचं बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवदान दिले। गाडीतून जनावर काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। अमरावतीमध्ये रस्ता ओलांडताना बिबट्याचे अपघात टाळण्यासाठी वनविभागाची बॅनरबाजी पाहायला मिळते। राष्ट्रीय महामार्गावर वाहनं हळू चालवण्याचं आवाहन केलं जात आहे। राष्ट्रीय महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत काही अंतरावर याच संदर्भातले फलकही लावण्यात आलेत। उरण तालुक्यातील चिरनेर इथं हिमालयन ग्रिफोन गिधाड हे निश्चित पडलेलं आढळलं। फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेच्या सदस्यांनी गिधाडाची सुखरूप सुटका केली आहे। या गिधाडाला उडता येत नसल्यानं त्याची सुटका करण्यात आली। पालघरमध्ये इयरफोन एका तरुणीच्या जीवावर बेतलाय। इयरफोनमुळे आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। सफाळे रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडला। या ठिकाणी पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीनं रेल्वे रूळ ओलांडतात, त्यामुळे या ठिकाणी अपघात घडलाय। नागपूरच्या जामठा स्टेडियमजवळ एलपीजी गॅस टँकरचा अपघात झालाय। एलपीजी टँकरच्या ट्रकच्या खाली पडला। क्रेनच्या साहाय्यानं खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलंय। अपघातात कोणीही जखमी झालं नसून मोठी दुर्घटना टळली आहे। भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट झालाय। या स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय। इमारतीखाली दबलेल्या 9 कामगारांना बाहेर काढण्यात आलं होतं। यापैकी 3घांवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत। कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये क्रांती चौकात नाशिक सोलापूर एसटीनं पेट घेतलाय। बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानकपणे पेट घेतला। बसनं पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकानं प्रवाशांना बसमधून खाली उतरवलंय। आगीत एसटी बस जळून खाक झाली आहे।
माथेरानच्या घाटमार्गावर कारनं अचानकपणे पेट घेतलाय. घटनेमध्ये कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जळगावच्या लांडोरखोरी उद्यानजवळ कारनं पेट घेतलाय. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कारचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलंय. पुढची महत्त्वाची बातमी. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांची बेईमानी करणार नाहीत असं जरांगेंनी म्हटलंय. तसंच मराठा समाजावरील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. मनोज जरांगे पाटील 25 जानेवारीपासून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे. शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये, नोंदी शोधत नाहीये. त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे, तेही दिली पाहिजे. मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही. ते आरक्षण मराठ्यांना देणार. पुढच्या बातमीकडे. बातम्या पाहायच्यात सुपरफास्ट. मुंबईतील भांडूप परिसरात एका तरुणानं देशी बंदुकीनं स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. नाशिक मानसिक तणावातून 23 वर्षीय तरुणानं हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. पोलीस पुढील तपास करतायत. पुणे पोलिसांनी 84 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात केलेत. आरोपींकडून 6 महागड्या गाड्या जप्त झाल्यात. एका कारवाईत या 2 आरोपींकडून 67,08,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर दुसऱ्या कारवाईमध्ये 16,67,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी गावात वीज चोरी करणाऱ्या 20 ग्रामस्थांवर वीज वितरण विभागानं गुन्हे दाखल केलेत. अनेक दिवसांपासून लघु दाब सुरू असलेल्या विजेच्या तारांवरून वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघड झालाय. त्यानंतर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्ध्यात भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मोटरसायकलच्या वादातनं पती पत्नीकडून तरुणीला मारहाण करण्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. तुम्हें आपकी वॉइस रेज करने का और प्लीज आप आगे आएं. और बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी क्षेत्र असलेल्या व्यापाऱ्याचं एमआयडीसी परिसरातून अपहरण करण्यात आलं. यानंतर 50 लाखांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात रक्कम परत करण्याचं आमिष देऊन एका बोगस कंपनीच्या 5 व्यक्तींनी 7 नागरिकांची 1,16,00,000 रुपयांनी फसवणूक केली. आरोपींच्या ताब्यातून 58,15,000 रुपये किमतीची वाहनं जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी धाराशिव पोलिसांच्या जाळ्यात अडकली. 16 लाखांच्या 81 किलो गांजासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर फरार 4 आरोपींचा शोध सुरू आहे. अमूल दुधाचे दर लिटर मागे 1 रुपयांनी कमी होणार आहेत. यामुळेच अमूलच्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतोय. सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या कपात करण्यात आलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं महिंद्रा कंपनीच्या 5.5 एकर जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. या मुख्यालयासाठी 126,24,30,000 रुपयांचा खर्च येणार आहे. या मुख्यालयाद्वारे पिंपरी चिंचवड अग्निशमन सेवेचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस आता शिल्लक आहेत. सिडकोतून माझे पसंतीचं घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी 25 जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरून अर्ज सादर करता येईल. तर प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी 26 जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे. महावितरणानं मागील 9 महिन्यात नांदेड जिल्ह्यात 14,354 नवीन वीज जोडणी केली आहे. महावितरणानं ग्राहकांना तत्पर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात वीज जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईकरांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे, कारण त्यांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागेल. परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केली आहे. भाडेवाढ झाल्यानं ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये होणार आहे. तर टॅक्सीचं किमान भाडं हे 28 रुपयांवरून 31 रुपये होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
राज्यातील प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतील। एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस काल मंजुरी मिळाली आहे। यानुसार एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ होणार आहे। मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह 13 राज्यात 200 नाक्यांवर बोगस टोल वसुली केल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय। या घोटाळ्याचा मुख्य आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मुंबई उच्च न्यायालयानं मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना ऐतिहासिक निकाल दिला। आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असे निर्देश न्यायालयानं दिलेत। पहिल्यांदा समज द्या, नाहीतर दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करण्याचे आदेश न्यायालयाच्या वतीनं देण्यात आले। पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्यावर पालिकेच्या विभागानं कारवाई केली आहे। कमिन्स कॉलेज जवळ असलेल्या अनेक अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला। या रस्त्यावर मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते। तसंच अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले होते। अखेर पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेनं कारवाई केली आहे। दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याचं समोर आलंय। गेल्या 3 महिन्यात 1085 कोटींची सायबर फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये 119 कोटी रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आलंय। आता ऑनलाईन पोस्टमार्टम रिपोर्ट पाहता येणार आहे। नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पुढाकार घेतलाय। अनेकदा मृतांच्या कुटुंबियांना पोस्टमार्टम रिपोर्ट मिळवताना रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागतात। यामुळे हा प्रयत्न करण्यात आलाय। एसटी महामंडळानं भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिली आहे। आधी भंगार बस दुरुस्त करा, त्यानंतर भाडेवाढ करा अशा शब्दात राज्य सरकार विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। 55,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचं अस्तित्व बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळ धोक्यात आलंय। डोणगाव शिवारात समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूनं भरावासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाचं उत्खनन होत आहे। त्यामुळे महामार्गाला तडे जाण्याची भीती आहे। अहिल्यानगरच्या प्रवरा नदीपात्राला कचरा डेपोचं स्वरूप प्राप्त झालंय। भगवतीपूर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्यानं प्रवरा नदीचं प्रदूषण वाढलंय। दोन्ही गावातील सर्व कचरा नदीपात्रात टाकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित होत आहे। एक छोटासा ब्रेक पाहत रहा साम टीव्ही। दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झालाय। यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय। बारामतीतील तांदुळवाडी रस्त्यावरती हा अपघात घडला। विद्यार्थी बारामतीमधील टीसी कॉलेजमध्ये 12वीच्या वर्गात शिकत होता। तांदुळवाडी बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर समोरून आलेल्या टँकरमुळे हा अपघात घडलाय।